ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 123 अध्याय 6 आत्मसंयमयोग। श्री गणेशाय नमः। युक्ताहार विहारस्य कर्मसु युक्तचेष्टस्य युक्तस्वप्नावबोधस्य योगः दुःखः भवति। ज्याचा आहार संतुलित, संयमित व नियमित आहे, ज्याचा विहार म्हणजे जाणे येणे योग्य ठिकाणी व योग्य वेळी आहे, ज्याचे वर्तन व व्यवहार हे प्रामाणिक, आदर्श व वेदविहित आहेत, ज्याची स्वप्नावस्था म्हणजे निद्रा ही प्रमाणित आहे आणि जो जागृत अवस्थेमध्ये युक्त व योग्य असा बोध प्राप्त करून घेतो, त्याला सर्व संसार दुःखांचा नाश करणारा दिव्य योग साध्य होतो। आहार तरी सेविजे, परी युक्तीचेनी मापे मविजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती। मितला बोली बोलिजे, मितलिया पाऊली चालिजे, निद्रे ही मानू दिजे अवसरे एके। जागणे जरी जाहले, तरी हो आवे ते मितले, येतुलेनी धातु साम्य संचले, असेल सहजे। ऐसे युक्तीचेनी हाते, जे इंद्रिया वोपिजे भाते, तै संतोषासी वाढते मनची करी। आहार तर सेवन करावा, पण अन्न नियम व संतुलन यांच्या युक्तीने मोजलेले असावे आणि सर्व क्रिया व व्यवहार करावे, पण ते देखील तशाच युक्तीने करावे। बोलणे मोजक्याच शब्दात असावे, नियमित पावलांनी चालावे आणि झोपेला देखील योग्य व नियमित वेळीच मान द्यावा। जागरण करण्याची वेळ आली तरी तेही परिमित असावे। इतके केल्याने शरीरामधील सप्त धातूंचे व त्रिदोषांचे समत्व सहजच राखले जाईल। अशा नियमितपणाच्या युक्तीने इंद्रियांना विषयभोग दिले असता इंद्रिय तृप्त राहतात आणि मनच आपल्या संतोषाची वृद्धी करते। यदा विनियतम चित्तम आत्मनि एव अवतिष्ठते, सर्व कामेभ्यः निस्पृहः तदा युक्तः इति उच्यते। ज्यावेळी विशेषतः नियमित केलेले चित्त एकाग्र होऊन आत्म्यामध्ये स्थित होते, तेव्हा तो योगी सर्व इष्ट अदृष्ट कामना व विषयभोग यांच्यापासून निस्पृह व निरिच्छ म्हणजे ऐहिक व पारलौकिक विषयांची तृष्णा त्याग केलेला असा होतो। त्यावेळी त्याला योगयुक्त म्हणतात। बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तेव्हा आत आत सुख वाढे, तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता। जैसे भाग्याची या भडसे, उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जात आपैसे घर रिघे। तैसा युक्तिमंतू कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा। म्हणून युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा, तो अपवर्गीची ये राणीवा, अलंकारिजे। मग बाह्येंद्रियांना नियमितपणाच्या युक्तीचे वळण लागते आणि अंतर्यामी सुखाची वाढ होते। अशी स्थिती प्राप्त झाली असता अभ्यासाचे कष्ट न करताच योगाचा अभ्यास सहज घडतो। ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योगाच्या निमित्ताने सुख समृद्धी आपोआप घरी चालत येतात, त्याप्रमाणे जो इंद्रियांचे नियमन करण्याची युक्ती साध्य करतो, त्याने कौतुकाने जरी आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळविला तरी त्याला आत्मसिद्धीचा अनुभव येतोच येतो। म्हणून हे पांडवा, इंद्रिय नियमन करण्याची ही युक्ती ज्या सुदैवी पुरुषाला साध्य होते, तो अपवर्गीची आहे म्हणजे आत्मानुभव वा आत्मसाक्षात्कार म्हणजेच मोक्षाच्या राणीवा म्हणजे राज्याने अलंकृत होतो। यथा निवातस्थः दीपः न इंगते सा उपमा, आत्मनः योगम युज्यत योगिनः यत्त चित्तस्य स्मृता। ज्याप्रमाणे निर्वातस्थळी असलेल्या दीपाची ज्योत हालत नाही तर निश्चलपणे तेवत असते, ही उपमा हा दृष्टांत आत्म्याच्या योगात म्हणजे ध्यानात मग्न असलेल्या योग्याच्या निश्चल वा आत्मस्थित चित्ताला दिलेली आहे। युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेथ होय बरवे, तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे,
मानस जयाचे. तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची या. आता तुझे मनोगत जाणोनी, काही एका आम्ही म्हणोनी, ते निके चित्त देऊनी परिसावेगा. इंद्रियांचे नियमन करण्याची युक्ती साध्य केलेल्या पुरुषाला जेव्हा योगाभ्यास करण्याची इच्छा होते, तो योग गंगा व यमुना यांचा संगम झालेल्या प्रयाग तीर्थाप्रमाणे होय. त्या आत्मस्वरूपी प्रयागाच्या ठिकाणी ज्याचे मानस शारीरिक व सांसारिक बंधनांपासून मुक्त होऊन स्थिर राहते, त्याला तू योगयुक्त म्हण. आणि प्रसंगानुरोधाने हेही जाणून घे की त्याच्या चित्ताला निर्वात स्थानीच्या दीपज्योतीची उपमा योग्य ठरते. आता आम्ही तुझे मनोगत जाणले आहे, म्हणून आम्ही तुला काय सांगणार आहोत ते नीट लक्ष देऊन ऐक रे बाबा. तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षु नवसी, ते सांगपा काय बिहसी दुवाडपणा. तरी पार्था हे झणे, सायास घेशी हो मने, वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करीती. पाहे पा आयुष्याते आढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी काय जिव्हान म्हणे. ऐसे हिताशी हे जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुःखे, एरवी सोपे योगा सारिखे काही आहे. तू योगप्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस, पण अभ्यास करण्याविषयी तू दक्ष नाहीस. तर तो अभ्यास खूप अवघड आहे अशी तुला भीती वाटत आहे का ते सांग. तरी पार्था, यात खूप सायास म्हणजे कष्ट आहेत असा तुझ्या मनाचा ग्रह झणे म्हणजे कदाचित होऊन बसेल, तर तसे मात्र होऊ देऊ नकोस. ही दुर्जन वा दुष्ट इंद्रिये या अभ्यासाचा उगाचच बागुलबोवा करतात. असे पहा की आयुष्यात स्थैर्य आणणारे व गतजीवनाला मागे सारणारे जे औषध असते, त्याला ही जिव्हा वैरी समजत नाही का. त्याप्रमाणे आपल्याला जे जे म्हणून हितकारक असते ते ते ह्या इंद्रियांना दुःखकारकच वाटते. एरवी योगासारखे सोपे असे दुसरे काही आहे का सांग बरे. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.